गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज महाशिवरात्र। महाशिवरात्र का व कशासाठी हा प्रत्येकाच्या जीवनातला खरं तर महत्त्वाचा विषय असतो, पण शिवाला विसरणं ही सहज वृत्ती आहे. शिव जाणणं यासाठी प्रयत्नशील व्हावं लागतं. म्हणून आपल्या जीवात्म्याच्या जाणीवेमधनं रात्र ही नेहमीचीच आहे, अंधार हा नेहमीचाच आहे. परंतु ज्या रात्रीतनं शिव जाणण्याची वेळ येते त्याला शिवरात्र असं म्हटलं जातं. वर्षानुवर्ष शिवरात्री येत गेलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये खरी शिवरात्र आली का नाही हा आत्मसंशोधनाचा विषय जो आहे तो आजच्या दिवशीचा आहे. म्हणून आपल्या संपूर्ण सनातन धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टींची व्यवस्था केलेली आहे त्या हर एक व्यवस्थेमधनं आत्मशोधाचा भाग आपण विसरून भलत्याच गोष्टीला जर महत्त्व आणत असू तर त्यातून खरा सनातन कोण आहे तिथपर्यंत आपण कधीच पोहोचू शकणार नाही. हेही सर्व सनातन धर्मीयांनी समजून घेणं पण तितकंच अगत्याचं आहे. मग तुम्ही बद्रीनाथाच्या यात्रा करा की तुम्ही केदारेश्वरच्या यात्रा करा, तुम्ही विविध देवींच्या वैष्णोदेवी पासून ते वणीच्या देवीपर्यंत किंवा खाली अगदी कन्याकुमारी पर्यंत हिंडून या, रामेश्वरला जा, तरी शिव कळेलच असं नाही. महाकुंभ मेळ्यामध्ये कितीही डुबक्या मारल्या तरी ते अमृत कुठून सिंचनल्या जातं तो मार्गच जर समजला नसेल तर कितीही अंगारे आणि धुपारे लावल्या तरीही त्याचा उपयोग नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून वस्तुस्थितीशी प्रतारणा करून आपण ईश्वर प्राप्तीच्या संशोधनाचा जर विचार करत असाल तर तो खचितच साधकाला शोभा न देणारा आहे. आपण जर साधक म्हणत असू तर साधकाच्या जाणीवेतनं आपल्या आत बसलेलं शिवतत्व म्हणजे सच्चिद आनंद आत्मस्वरूप हरी हाची आत्मा शिव हाची आत्मा याच जाणीवेतनं आपला स्वयंभू आत्मपाठ जोपर्यंत आपण करीत नाही तोपर्यंत कितीही वेळा हरिपाठ म्हणा हरिमुखे म्हणा तरी आत्मपाठ केल्याशिवाय हरीच कळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आजच्या दिवशी जे समजून घेणं गरजेचं आहे ते विशेष जाणीवेतलं समजून घेणं आहे. आणि जे विशेष जाणीवेतलं समजून घेणं असतं तेच सर्वात अवघड असतं. लक्षात, बाकीच्या भौतिकातल्या गोष्टी पूजा अर्चा बेल वाहणं धुपारे लावणं भस्म लावणं सगळं सोपं आहे. पण खरं भस्म लावण्याची जी विवेक आणि वैराग्याच्या जाणीवेतून येणारी जी वृत्ती आहे तिचं संगोपन खूप अवघड आहे.
म्हणून त्रिगुणातीत जाणीवेतनं आपल्या एक प्रकारे कपाळावर ते 3 शुभ्र एक प्रकारची वलय आपण काढून घ्यायची आणि त्याच्या पलीकडे असणाऱ्या आत्मतत्वाला स्पर्श करणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. म्हणून वरपांगी गोष्टींच्या खूप नादी न लागता जो नाद लागला पाहिजे तो अनाहत नादाच्या जाणीवेतून ईश्वराच्या स्वरूपाची अभिव्यक्ती आपल्यात प्रकट करणं ही खरी महाशिवरात्र असते असं समजणं अगत्याचं. हे असं का बोलायचं? त्याचं कारण असं आहे की संतांचा कळवळा करणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वरी सगळी सांगून झाली, परंतु ज्ञानेश्वरीचं प्राप्तव्य कितीही जीवनामध्ये ईश्वरीय परमार्थ केला तरी अमृतानुभव घेतल्याशिवाय ज्ञानेश्वरीचं उद्यापनच होऊ शकत नाही. हे समजणं गरजेचं आहे. म्हणून भगवद्गीतेचं पाठांतर कितीही करा, वाईट आहे असं काही मला म्हणायचं नाही. दोष कशातच नाहीये. लक्षात घ्या, प्रत्येक जण आपापल्या स्तरावरती ईश्वराच्या जाणीवेत जायचा प्रयत्न करतो आहे, पण खाली अज्ञानाचं वलय किंवा अज्ञानाचं आकर्षण एवढ्या मोठ्या प्रमाणात असतं की वरती कितीही चुटपुट केलं तरीही ते त्याच्या वरच्या स्तरावर जात नाही. म्हणून ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते या जाणीवेतनं जो प्रवास चालतो त्यालाच असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय असं म्हटलं. या सगळ्याची जाण ज्या दिवशी म्हणजे ज्या रात्री आपल्या जी प्रापंचिक जाणीवेतनं जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपलं खरं लग्न लागतच नाही. म्हणून लग्नच लावायचं असेल प्रत्येक जीवानी तर त्या शिवाशी लावायचंय आणि त्याच्या मंगलवाद्य मंगलाष्टक म्हणजे आत्मपाठाचा अभिषेक हे लक्षात ठेवा. म्हणून त्रिदलाच्या पलीकडे असणाऱ्या त्या शिवतत्वाची जाण सच्चित आनंद या स्वरूपात आहे. त्यालाच योगी अरविंद ॲब्सोल्यूट नॉलेज, ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स आणि ॲब्सोल्यूट ब्लिस असं म्हणतात. ही महत्वाची भूमिका आहे. म्हणून संपूर्ण ब्रह्मांड निर्मितीच्या जाणीवेतनं जेव्हा ईश्वर आपल्या व्यक्ततेला अव्यक्तात्म व्यक्ततेत येत असतो ती जी मौनातली भूमिका आहे ती भूमिकाच हीच आपल्यामधली खरी पहाट असते असं समजावं लागतं. म्हणून ईश्वराच्या कर्माला जोपर्यंत आपण समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत माणूस आपल्या प्रापंचिक कर्मात अडकत राहतो. यासाठी ईश्वरी कर्म हयाचंच अनुसंधान म्हटलेलं आहे. म्हणून नामाचं अनुसंधान एक नाम तत्व म्हणजे कुठलं नाम हे सुद्धा न कळणारी लोक फक्त राम 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 श्रीराम जय राम जय जय राम म्हणत बसतात. म्हणून नाम रूपात्मक अस्तित्वातल्या या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. ही मानसिकता आहे लक्षात घ्या. म्हणून शिव ही स्थिती आहे जी परम स्थिती ज्या स्थितीमध्ये सच्चिदानंदाचं अस्तित्व षड्गुण ऐश्वर्य संपन्नतेच्या भूमिकेतनं मानसिकतेत असतं त्याला अतिमानसिकता असं म्हटलं. जेव्हा ब्रह्मांडही नव्हतं परंतु परब्रह्म त्याच्या अव्यक्त जाणीवेत ठासून भरलेलं होतं सर्वत्र आणि तोच एकला एक संपूर्ण अनंताचा व्याप घेऊन अनंतात शिरून राहिलेला होता. ते परमेश्वराची ती मानसिकता त्याला अतिमानसिकता म्हणलं.
म्हणून त्या अतिमानसिकतेच्या अतिचैतन्यमय अशा स्थितीमध्ये ईश्वराचं ज्ञान त्याच्या शक्तीला आपल्या संपुटात घेऊन स्थिर होत. म्हणून ईश्वरी शक्ती त्या ईश्वराच्या ज्ञानमय अवस्थेमध्ये त्याच्या पोटात स्थिर होती. आणि त्या पोटात स्थिर असणाऱ्या शक्तीला त्या अतिमानसिक जाणीवेमधनं जे सहज स्फुरण पावल्या गेलं की अरे मी तर ब्रह्म आहे आणि सर्वत्र अनंत ब्रह्मांड नव्हतंच, पण अनंत स्वरूपातलं अनंत असं स्वरूप जे आहे ते मीच आहे. सर्वं खलविदं ब्रह्म. या एका मानसिक स्पंदनाच्या जाणीवेतूनच ईश्वरीय अतिचैतन्याची भूमिका म्हणजे त्याच्या आत बसलेली अतिमानसिक शक्ती ज्याला आपण परा म्हणतो ती पराशक्तीच बाहेर आली. आणि ही जी बाहेर येण्याच्या कर्माची भूमिका झाली यालाच रजोगुणात्मक ईश्वरी शक्तीचं पुरुषत्व म्हटलं जातं, ज्याला आपण ब्रह्मदेव असं म्हणतो. ब्रह्मदेव म्हणजे नेमकं कोण? हा ईश्वराच्या रजोगुणाच्या जाणीवेतल्या ईश्वरी शक्तीला आपल्या संपुटात घेऊन ज्ञानाच्या अभिप्सेतनं सहस्त्र दलावरती बसलेलं ईश्वराचं ज्ञानाचा मुकुटमणी म्हणजे रजोगुणात्मक शक्तीला आपल्या संपुटात घेतलेला ब्रह्मदेव असतो. हे समजणं अति गरजेचं आहे. आणि हा ब्रह्मदेव संपूर्ण जाणीवेमधनं ज्या रजोगुणात्मक भावातनं बाहेर आला, तो भाव त्याचा जो होता त्याच्यामध्ये तो ब्रह्मानंदातच डुलत होता. म्हणून या भूतलावरचा पहिला ब्रह्मज्ञानी संत जर कोणी असेल तर तो ब्रह्मदेव होता, लक्षात. म्हणून संतत्वाची व्याख्या गुरुत्वाच्या जाणीवेतून साकार करणारे पहिलं ईश्वरी स्वरूप म्हणजे ब्रह्मदेव होते. या भूमिकेतून जेव्हा आपण आपल्या त्या संपूर्ण विश्वाच्या भूमिकेत शिरायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ब्रह्मदेवाला म्हणजे रजोगुणाला नेमकं कशासाठी बाहेर आलं हे समजलंच नाही. जसं आपल्या मनात एखादा विचार आला पण काय करायचं हे सुचत नाही, त्यासाठी परत अंतरंगात शिरावं लागतं. म्हणून तोच ब्रह्मदेव त्याच सहस्त्र दलावर बसलेल्या जाणीवेतनं नाभीतनच त्या महाविष्णूच्या अंतरंगात शिरला. नाभीपासून ब्रह्मरंध्रा या भूमिकेतनं जेव्हा तो ज्ञान घेत गेला तेव्हा त्याला ज्या स्वाधिष्ठानाच्या पुढे असणारं मणिपूर चक्र तिथं ईश्वराच्या सात्विक जाणीवेची विभूती कशा प्रकारे कार्य करते याचं ज्ञान झालं. म्हणून ईश्वराच्या विभूती त्याच्या आतच बसलेल्या होत्या. त्या ब्रह्मदेवाची वाट पाहत होत्या की त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की सात्विकतेचा परामर्श विशुद्ध सात्विकतेतनं सात्विकतेत कसं जायचं आणि शुद्धातनं अतिशुद्धाच्या विशुद्धतेत कसं जायचं ही संपूर्ण सात्विकतेची भूमिका ब्रह्मदेवाला मणिपूर चक्राच्या जाणीवेतनं महाविष्णूच्या शोधातनं कळली. हे सगळं अव्यक्त दर्शन आहे, लक्षात घ्या. आणि याच्यातनं पुढे जेव्हा ते ब्रह्मदेव त्या सृजनत्वाच्या जाणीवेतनं पुढे जात गेले तेव्हा जीवनाच्या एक प्रकारच्या उत्पत्ती स्थितीच्या जाणीवेतनं पुढे जात गेले
विविध प्रकारच्या प्रकाशित जाणीवेतनं ईश्वराच्या स्पंदातनं स्फुरण पावणाऱ्या हर एक कृतीला स्वतःच्या सोहमच्या जाणीवेतनं ते समजून घेत गेले की हर एक प्रकाश, हर एक चांदणी, हर एक येणारा ज्या प्रकारचं जे स्वरूप होतं, जो एक निस्पंद जाणीवेतला स्पंद होता, तो ब्रह्मदेव अनुभवत गेले आणि त्याच्यातूनच पुढे या सर्वाचा लय होत गेला. म्हणून शंकराच्या जाणीवेतल्या उत्पत्तीच्या जाणीवेतनं पुढे येणारी जी लयाची भूमिका आहे, ती लयाची भूमिका स्वयंभू त्या महाविष्णूच्या आतमध्येच घडत होती. म्हणून महाविष्णूच्या आतमध्ये घडत जाणारी ती जी लयाची शिवस्थिती, जी तमोगुणाच्या जाणीवेतनं महाविष्णूच्या आत स्थिर होती, पण हे सर्व कार्य अनाहताच्या भूमिकेतनं होत होतं. म्हणून ओंकाराची भूमिका तिथं त्याच्या लक्षात आली आणि तिथून पुढे रुद्र हा महाविष्णूच्या विशुद्ध सात्विकतेच्या परे असणारा, जी विशुद्ध चक्राच्या पुढे असणारी जी खरी पंढरी जी होती, ती विश्व पंढरी स्वतः ब्रह्मदेव अनुभवत गेले आणि आज्ञा चक्रापर्यंत येऊन पोचले. तिथं त्यांना ईश्वराची भेट झाली. कारण विवेक आणि वैराग्य हा स्थायी भाव असणाऱ्या त्या रजोगुणात्मक जाणीवेतनं गुरुची भेट झाली. महाविष्णूच्या सर्व जाणीवा चतुश्लोकी भागवतातनं एक रूप झाल्या. ब्रह्मदेवाला नक्की ज्या कर्माची अभिव्यक्ती करायची होती ती जाण तिथं आली आणि ब्रह्मदेव परत त्या अव्यक्तातनं पुढे आले आणि नाभीतनं, महाविष्णूच्या नाभीतनं बाहेर येऊन त्या शस्त्र दलावर स्थिर झाले. पण आता जेव्हा स्थिर झाले तेव्हा ती ईश्वरी पराशक्ती जी होती ती आता अपरेच्या भूमिकेत त्यांना सिद्ध झाली. तीच अपरा मायाही होऊ शकत होती. तीच ईश्वराची शक्ती संपूर्ण महाविष्णूच्या अंगावरती त्यांनी स्थिर केली. इतका वेळ जी साधना ब्रह्मदेवाची चालली होती तिथं ज्ञानाच्या संपुटात ईश्वरी शक्ती होती. आता शक्तीच्या संपुटात ईश्वर आत सूक्ष्मात स्थिर झाला. लक्षात घ्या. आणि हा ईश्वर जेव्हा त्या शक्तीच्या संपूर्ण पिढ्यामध्ये आला आणि रज सत्व आणि तमाच्या जाणीवेतनं ती शक्ती जेव्हा कार्यरत व्हायला लागली तेव्हाच त्या ईश्वराच्या विविध ज्ञानांच्या जाणीवांना अभिव्यक्त करण्यासाठी उद्युक्त झाली. म्हणून त्या अर्धचंद्राच्या टिंबातनं बाहेर आलेले ब्रह्मदेव विश्वंभराच्या जाणीवेतनं मकाराच्या भूमिकेतनं खाली सरकले आणि मकारातनं उकारात आले. विश्वभरामध्ये स्थिर असणाऱ्या विश्वात्म्याच्या जाणीवेतनं त्यांनी पूर्णपणे ब्रह्मांडाच्या पहिल्या व्यक्ततेला आकार दिला, ज्याला ओंकार असं म्हणतात. ही संपूर्ण शिवमय स्थिती आहे. लक्षात ठेवा. साधना करायची ती काय करायची? ईश्वर बघायचा म्हणजे काय बघायचा हे तर कळलं पाहिजे. माझा पांडुरंग कसा आहे हेच मला जर कळत नसेल तर मी कुठल्या पांडुरंगाची भक्ती करतोय, मी कुठल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावर म्हणजे पायावर डोकं ठेवतोय हे तर कळलं पाहिजे ना. माऊली कुठल्या जाणीवेत होत्या. म्हणून त्या संपूर्ण ज्ञानेश्वरी नंतर पहिली व्यक्तता अमृतानुभवाची जी झाली ती शिवशक्ती समावेशनाची झाली. एवढं मधुर आहे ते अमृतानुभव. लक्षात. पण अमृतानुभवाचा आवेग हा साधकाला त्याच्या मुख्य हे प्रतिद्योत्तर उघडा ऐका या जाणीवेपर्यंत घेऊन जातो.
माऊलीला काय सांगायचं आहे. आणि नाथ संप्रदायाच्या या संजीवन परंपरेमध्ये ज्या शिवतत्वाची भूमिका मांडली गेलेली आहे ती शिवशक्ती समावेशित जाणीवेतली एक अनन्य साधारण अशी ईश्वराची भूमिका मांडली गेली. हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. म्हणून अतिमानसिकता काढली. त्या अतिमानसिकतेच्या जाणीवेतनं, त्या ओंकाराच्या भूमिकेतनं त्याच ब्रह्मदेवानी जे ईश्वराच्या सात्विकतेच्या भूमिका पाहिल्या त्याच्यातच त्या अपराशक्तीला विविध जाणीवेतनं मूलद्रव्यांची निर्मिती करण्यात आली. म्हणून पंचमहाभूत त्याच्यामध्ये असणारे सत्व रज तम अशा प्रकारच्या सूक्ष्मातल्या एक प्रकारच्या व्यष्टीला त्यांनी तयार केलं. आणि तीच गोष्ट जेव्हा गुणमायेच्या जाणीवेतनं तयार झाली तिलाच त्यांनी एक प्रकारचं प्राकट्य दिलं, तेही अव्यक्तातलं. अव्यक्त जाणीवेतल्या त्या गुणक्षोभिणी मायेनी व्यक्ततेत आणलं ते हे संपूर्ण ब्रह्मांड की ज्याचा त्याच ईश्वराच्या अनंतत्वाच्या जाणीवेमध्ये ते ब्रह्मांड निर्माण झालं. म्हणून ब्रह्मांड ही अनंत आहे. लक्षात तुम्ही जिथं जाल तिथं ब्रह्मांड आहे. कारण संपूर्ण ईश्वराच्या अंगावरच एक प्रकारे प्रकृतीने या ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे आणि ईश्वर अति खोल त्याच्या आत जाऊन बसलेला आहे. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. आणि या निर्मितीनंतर जी भूमिका तयार होते ती खऱ्या अर्थाने ईश्वराच्या गुणात्मकतेच्या प्राकट्यासाठी 84 लक्ष योनींची अनन्य साधारण अशी निर्मिती होते. म्हणून पहिली पेशी जी तयार झालेली आहे ती त्या पृथ्वी तत्वाच्या खोल गर्भातनं बाहेर येत जाणारा जो प्राण आहे त्या प्राणाच्या अभिव्यक्तीतनं पहिली जी उडी मारलेली आहे प्रकृती मातेनी अपराशक्तीने ती व्यक्ततेत येण्यातनं त्यातनं पहिली पेशीची निर्मिती झाली आहे. जी पहिली पेशी आजही आहे. 84 लक्ष योनींमधल्या हर एक योनींना व्यवस्थेच्या दृष्टीने अगणित साम्राज्याच्या दृष्टीने निर्मितीच्या माध्यमातनं अनंतत्वात स्थायी करण्यासाठी म्हणून ती निर्मिती पण अनंतात होत गेली. म्हणून प्रत्येक योनी 84 लक्ष योनींमधली जी उलाढाल आहे ती सुद्धा अनंत आहे. माणसं म्हणाल तर करोडो मिलियन्स माणसं जगतायत, जन्म घेतायत, मरतायत. असंच सर्व जीवमात्रांचं आपल्याला दिसेल. कारण हे ईश्वराचं अनंतत्व आहे हे माणूस फक्त समजू शकतो. बाकीच्या योनींमध्ये हा अधिकारच नाही. अधिकार नाही म्हणजे ती बुद्धीच नाही. म्हणून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की मी आज इथं आहे पण माझ्या भोवती असणारे हे ब्रह्मांड ईश्वराच्या जाणीवेतनं माझ्या साधन मार्गातनं माझ्या बौद्धिक भूमिकेतनं मी कसं समजून घ्यायचं. म्हणून आपली समज शक्ती सुद्धा जेव्हा लुळी पडते तेव्हा मौन सुरू होतं. लक्षात ठेवा. आणि कारण हे संपूर्ण ब्रह्मांड 84 लक्ष योनी सहित मौनात तयार. म्हणून बुद्धीला लंगडेपणा येणं तेव्हा खरी भक्तीचा भाव सुरू होतो. म्हणून 11व्या अध्यायानंतर विश्वरूप दर्शन झाल्यानंतर मग भक्ती योग सुरू होतो. याला काहीतरी तर महत्व आहे ना.
आपण तर अर्जुनाच्या विषाद योगातच असतो आणि तिथंच आपली भक्ती रेंगाळत असते, लक्षात ठेवा. म्हणून त्या रेंगाळणाऱ्या भक्तीला कुठेतरी उद्दीपित करून, उन्मुख करून आपल्या बुद्धीला एक प्रकारे श्रेष्ठ बुद्धीच्या जाणीवेत नेत ईश्वर समजून घेत घेत आपल्या जीवनाचाही अर्थ समजून घेत घेत जगणं ही तर प्राथमिक गोष्ट आहे. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काय समजणं गरजेचं आहे, कुठपर्यंत जायचं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी ससंवेद्या आत्मरूपा. पहिल्या ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये थेट आत्म्याची भूमिका जशी सांगितल्या गेली त्या पद्धतीमध्ये आपल्याला कुठं जायचं आहे ते मी थोडक्यात सांगत होतो. म्हणून ते जे चतुश्लोकी भागवत आहे तो प्रथम वेद की ज्याच्यातूनच 4 वेदांची उत्पत्ती ब्रह्मदेवानी आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या जाणीवेतनं एक प्रकारचा सुसंवाद घडवत घडवत मौनातनं जर स्थिर केला असेल तर तो या प्रकृतीत स्थिर केलेला आहे. म्हणून प्रकृतीतला वेद जाणणं ही महत्वाचं पूर्ण असतं. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4ही वेदांची भूमिका जेव्हा या विश्वरूपात समाविष्ट झाली आणि जेव्हा शेवटी मानव तयार झाला तेव्हा त्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा त्या वेदांचं गठन ईश्वराने करून दिलेलं आहे. म्हणून स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा आवेळे नित्य तत्व हे थेट अध्यात्म आहे, लक्षात ठेवा. म्हणून ही थेट ज्ञानाची भूमिका आपल्यात स्थिर केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होणे नाही असं सर्व संतांची मांदी आई तेच दाखवते आणि त्यांनी तेच सिद्ध केलेलं आहे. म्हणून भगवद्गीतेत दाखवलेलं विश्वरूप दर्शन हे साधकांनी त्याच्या बुद्धी योगाच्या जाणीवेतून समजून घ्यावं आणि तेच स्वरूप आपल्या आतमध्ये कशा प्रकारे कार्य करत आहे ते विश्वरूप दर्शन आपल्या आत अनुभवावं. कारण ईश्वराचं दर्शन तसं नाहीच आहे. कारण तो ओंकाराच्या पलीकडे असणारं परब्रह्म विश्वातीत परब्रह्म हे अशा प्रकारच्या काळ जाणीवेमध्ये समजून घ्यायचं आहे. म्हणूनच उपाधीमध्ये गुप्त असणारं चैतन्य समजून घ्यावं लागणार आहे. आणि हे समजून घेत घेत घेतच आपल्याला श्रेष्ठ बुद्धीच्या जाणीवेतनं म्हणजे शून्यावस्थेतनं आपलं जीवन जगत जगत जायचं आहे. आणि अबोध मनाच्या भूमिकेत जेव्हा आपण जातो तेव्हा त्या निशून्य भूमिकेतनं अव्यक्ताचं दर्शन आपल्याला व्हायला लागतं. म्हणून अव्यक्ताच्या भूमिकेमधनं आपल्या आतमध्ये असणारं इलिमिटिव्ह माइंड आणि इंट्युटिव्ह माइंड या माइंडच्या भूमिका अबोध मनातनं आपल्याला समजायला लागतात. वेगळे काही नाही आहे. शब्द वेगळे असू शकतात पण अनुभूतीच्या जाणीवेतनं ईश्वर वेगळा असूच शकत नाही. जी लोक असं मानत असतील ते स्वतःला स्वतःच्या अज्ञानात डुबत आहेत असं समजून घ्या. म्हणून सांप्रदायिकतेच्या परे जाऊन ईश्वराच्या संप्रदायामध्ये आपण हरिवंशाची जाणीव ठेवून आपल्या जीवनाचं एक प्रकारचं उन्नयन करून घेणं हीच साधकाची दशा असते. दुसरी कुठलीही असू शकत नाही. जिथं ज्ञान आहे तिथंच ईश्वर आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच भक्ती आहे आणि त्याच्यातूनच कर्म घडू शकणार आहे.
म्हणून ज्ञानाशिवाय भक्ती होत नाही आणि भक्तीशिवाय कर्मयोग घडू शकत नाही. म्हणून कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिघांच्याही संपुटातून आपल्या जीवनाला एका वेगळ्या भूमिकेत नेत जाणं याला प्रपंचाचा परमार्थ करणं असं म्हणतात. नाही तर प्रपंचाचा परमार्थ कसा करणार होता? इज देअर एनी वे? दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. म्हणून आपल्यालाच कनेक्ट व्हायचं आहे. आपली पोरं, बाळं, बायका, मुलं, नवरे, काय जे कोणी होतील न होतील, फॉरगेट इट. देवाच्या सख्यत्वासाठी कराव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही त्यागावा, ही धारणा तयार करावी लागेल. आपल्या खुशा बुद्धीच्या जाणीवेतनं आपण जे ठरवत असतो ते ईश्वराला मंजूर आहे की नाही हे बघावं माणसाने. मी जी जी कृती करतो आहे त्या हर एक कृतीला मी ईश्वरा अर्पण करत असेल तर ती ईश्वराला मंजूर आहे का नाही हे तर बघणं गरजेचं आहे. याशिवाय ज्ञानाची अभिव्यक्ती आपल्या तयारच कशी होईल? म्हणून ज्ञानाच्या जाणीवेतनं ईश्वर समजून घेतला तर मला कळणार आहे की मी बद्रीनाथला कधी जायचंय, तर मला कळणार आहे की मी रामेश्वरला कधी जायचंय, तर मला कळणार आहे की मी कुंभमेळ्याला कधी जायचंय. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आत्मज्ञानानंतर सर्वत्र देश हिंदून आले. रामदास स्वामींनी सुद्धा आत्मज्ञानानंतर या गोष्टी केलेल्या आहे. म्हणून आत्मज्ञानानंतर सर्व खलुइदं ब्रह्म या जाणीवेतून ईश्वर शोध. नाहीतर रामाच्या शून्यावस्थेत जा, रामाच्या शून्यावस्थेत जर गेला आणि जर भ्रमण केलं तर रामाला जसा अनुताप झाला तसा अनुताप झाला होत नसेल तर मग आपली यात्रा सफल झाली नाही असं सहज समजा. मी का सांगतोय असं? कारण या आपल्या जीवनात घडून गेलेल्या गोष्टी. म्हणून प्रभू रामचंद्र जेव्हा तरुण असताना संपूर्ण भारत भ्रमण करून आले त्यानंतर त्यांना फार अनुताप झाला. ते म्हणाले मी कशासाठी जगतोय? फॉर व्हॉट? आजूबाजूला विश्वामध्ये घडणाऱ्या सर्व दुःखांची भूमिका जेव्हा त्यांच्या लक्षात आली, लोकांच्या काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या सर्व व्यक्त झालेल्या भूमिका, म्हणून आपण जेव्हा अशा प्रकारे जात असतो तेव्हा आपल्याला पुण्य मिळवायचं जर असेल तर ते या भूमिकेतनं मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे अनुताप झाल्याशिवाय शुद्धता येणारच नाहीये. म्हणून याच्यातनं आपल्याला काय समजलं पाहिजे की या संपूर्ण प्रपंचामधनं, कारण मी ज्ञानी नाहीये, मी अज्ञानी आहे आणि अज्ञानामध्ये मी कुठेतरी देवदर्शन करून येतो आणि तेवढ्या खुज्या गोष्टीला पुण्य मानतोय. मला माहितीच नाही आजच्या दिवसाला की खरोखर विष्णूला मी मंजूर आहे का नाही. आपण असा कधी प्रयत्न केला का की गणेशा दर 10 दिवस आपण गणपती उत्सव करतो पण गणपतीला मी मंजूर आहे. देवीचं नवरात्र करतो पण देवीला मी मंजूर आहे. रोज हनुमंताची पूजा करतो आपण पण हनुमंताला मी मंजूर आहे का नाही हे तर शोधणं अगत्याचं नाही का? हे आपण करत नसतो. इथं सर्व आपण कायम रोजच्या रोज रात्रीतच जगत असतो. म्हणून जीवात्म्याची रात्र हा आपला रोजचा उद्योग असतो. म्हणून आजच्या दिवशी त्या शिवाच्या रात्रीचा किमान वेध घेणार बरोबर ना? पण तरीही ज्या भूमिकेत आपण जगत आलेलो असतो, बहुत जणांचा करीतो सांभाळ तुझं मोकली ऐसे नाही. पण ईश्वर आपल्याला सोडणार नाहीये. मग ईश्वर जर मला त्याची नोंद आहे का, तो घेतोय की नाही सांगतही नाहीये. कारण तो कमरेवर हात ठेवून नुसता उभा आहे. तो नुसता बघतोय माझ्याकडे, तू काय करतोयस ते बघतोय. त्याच्या नजरेत आपण आहोत
पण त्याच्या नजरेत आपण आहोत हे आपल्यालाच पटत नाही. बरोबर, हे आपल्याला पटत नसल्यामुळे आपण कायम आपल्या दुखण्यांमध्ये, म्हणजे आनंद जरी वाटत असला, हॉटेलमध्ये गेलं तर दुखणं थोडीच आहे की नाही, फिरायला गेलं तर दुखणं थोडीच आहे, पण ईश्वराच्या भूमिकेतनं प्रपंच हेच दुखणे असं बघावं लागेल आपल्याला, आहे की नाही. म्हणून सकल दुःखा माझी दुःख, प्रपंच काय, सकल मूर्खा माझी मूर्ख. बघा, मी तरी थोडं दुःखाचा शब्द मूर्ख नको म्हणायला म्हणून वापरला नाही. हो, आपणच आपल्याला काय मूर्ख म्हणायचं. रामदास स्वामींनी म्हणावं, सकल मूर्खा माझी मूर्ख. जो प्रपंची मानी सुख, प्रपंची मानी सुख, त्याला मूर्ख म्हणते. त्यामुळे रोजच्या रोज आपल्याला हे बघणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यात की आपण प्रत्येक क्षणाला किमान एका तासाने तरी आपलं अवलोकन करूयात. मी तर म्हणतो असं उलट म्हणतो, जरा एक तासानंतर आपली बुद्धी स्थिर होते, हरकत काय. दर तासानंतर एक आपण असा मीटर लावून घ्यायचा, ठाक डोक्याला मारायचं, बघ काय एक तास कसा घालवला, आहे की नाही. हा एक तास कसा घालवला, अरे हो का, मी तर आज लक्ष्मी रोडला ड्रेस शिवायला गेलो होतो, आहे की नाही. ठक गेलो, पण मग हे का केलं, माझ्या देहबुद्धीतनं केलं का आत्मबुद्धीतनं केलं, हरकत नाही. आपल्या देहबुद्धीतनं जरी केलं तरी आता आपलं वय काय, म्हणून ते आत्मबुद्धीत हळूहळू जाण्यासाठी ते ठक करायचं. कारण आपलं तुझं काम कोण धरणार आहे, तुझ्या बाबाचं तर कोणी धरू शकत नाही, बरोबर आहे. आपल्याला कोणी मारूच शकत नाही, इतके भयंकर आपण अहंकारी झालेलो. काय बसायचं, उलट कोणी आलं मारायला तो अरे काय आपण म्हणजे फार खलास, त्याला म्हणजे काय ठेवणार नाही. थोडस चुटपुट इकडे तिकडे झाले का आपण कटले तारेवर जातो. आपलं आपल्याला ओळखूयात ना, आहे की नाही. म्हणून 40-45 वयानंतर सुद्धा एवढे घट्ट अहंकार होऊन बसलेत आपले की आपण कुठल्या अज्ञानात आहोत, म्हणजे गुरु असोनी अज्ञानी हो. सगळ्यांना गुरु आहेत, आहे की नाही. सगळ्यांनी आपापल्या जीवनात, कोणी विद्यानंदांचे गुरु असतील, कोणी स्वामी स्वरूपानंदांचे असतील, आहे की नाही, कोणी ज्ञानेश्वरांना गुरु मानत असतील, पण गुरु आहेत. पण अज्ञानाचं काय, गुरु मोठा झाला हो, आपलं काय, आहे की नाही. ज्ञानेश्वर माऊली होऊन गेल्या, तुकाराम होऊन गेले, स्वामी विद्यानंदांनी आता नुकते 2-3 वर्षापूर्वी देह ठेवला, संपलं की. आता काय उरलं कोण, आपण ना. मग त्या गुरूंचा ते असताना आपण उपयोग करून घेतला नाही का, नाही करून घेतलं, कारण अज्ञान होतं. मग किमान आता अज्ञानातनं बाहेर पडायला नको का. मग त्या शिवाची जाणीव आपल्या आतून स्वरूपातनं कशी समजून घ्यायची, हा विषय सगळा साधनेत असतो, लक्षात ठेवा. म्हणून ही जी आत्ताची जी आपण, मी ते खरं आधार घ्यायचा असं माझ्या डोक्यात चालू आहे. म्हणून तेवढा मी आधार घेत घेत आपल्या जीवनाला त्या पद्धतीत कसं आणायचं असा आपण विषय थोडासा घेऊया. तर ही जी शिवप्रार्थना आहे, ही शिवप्रार्थना आपण आपल्या आत बसून आपल्या शिवाला म्हणा. स्वामी विद्यानंदांची जे आहेत ते लोक शिवश्लोकी म्हणतात, बरोबर, जरूर म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपल्या आतल्या जीवात्म्याने ती म्हटल्या जाते की नाही हे बघणं गरजेचं. आपण एक प्रथा म्हणून टाकतो,
की ती स्थिती कशी असली पाहिजे की मला शिवतत्व कळणं आवश्यक आहे. आपण कधीतरी देवासमोर असे बसलो का? पूजा करताना ते फुलं वाहणं, त्या आरत्या करणं, हे करणं याच्यातच अडकून झालं, समजलं झालं, वा मस्त छान, आज छान वाटलं, झालं, माझा आणि देवाचा संबंध संपला. इतके आखड संबंधित आहोत आपण. जसे आपण आपल्या नातेवाईकांशी संबंध ठेवतो ना, आले आले गेले गेला, बरं झालं गेले एकदाच, असेच आहेत ना आपले संबंध सगळ्यांशी. कोणाला असं वाटतं का की वर्षानुवर्ष आपल्या घरात आपले काका राहावे, आपले पुतणे राहावे? कोणाला वाटतं असं? कोणालाही वाटत नाही. हल्ली तर आई वडील सुद्धा पूर्णपणे आपल्या बरोबर आयुष्यभर राहावेत असं तरी कुठं वाटतंय? ही तर अजून खूप दुर्दैवाची गोष्ट. ती दुर्दैव आहे का सुदैव मला माहित नाही. बरोबर आहे, सामाजिक दृष्ट्या लोक ते दुर्दैव मानतात, पण याला सुदैव का म्हणू नये? माझं उलट म्हणणे, विंचू जर होत असेल तर त्याला बाजूला सारणं गरजेचंच आहे. म्हणजे आपल्या साधनेच्या आड तुम्हाला काही गोष्टीचा एखादा रागील माझ्या विचारसरणीचा, पण खूप ठोक आहे बघा. नामदेव नाही, कोणते पांडुरंगाने कोणाला कशासाठी भेटेल आले? पुंडलिका भेटी, पांडुरंग आले, बरोबर की नाही असं म्हटलं जातं. आता तुम्ही मला सांगा, आपण आपल्या आई वडिलांची सेवा करतो, जरूर करा, करण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. आणि त्या सेवेतनं ईश्वर जर प्रसन्न झाला आहे आणि तो जर आपल्या समोर उभा आहे, तर ते परब्रह्म जर अशा शिवस्थितीतलं आपल्या समोर येत आहे आणि आपण आपल्या आई वडिलांमध्ये ईश्वराची सेवा म्हणून जर करत असू, बरोबर, तर त्याला अशी मीठ कशासाठी फेकायची? माझा हा प्रश्न आहे. तुम्ही जर तिथं असता तर काय केलं असतं? तुम्ही आई वडिलांना घेऊन पांडुरंगासमोर लोटांगण घातलं असतं ना, बाबा घे आता पदरा, त्याला उभं ठेवून. म्हणजे मी माझी आसक्ती सोडायला तयार नाही, पण देवाच्या सख्यत्वासाठी कराव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही त्या गावा. विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी तो अधम. ही साधनेची गोष्ट आहे. आपल्याला जे जीवन प्राप्त झालेलं आहे ते आपल्या पूर्वकर्माने प्राप्त झालेलं आहे, पण त्याचा नक्की उपयोग कसा करायचा हे तर कळलं पाहिजे. रामदास स्वामींना लहानपणी अगदी बोल्यावरनं उठून पळून गेले आणि आईला सुद्धा भेटले नाही, पण जेव्हा आले तेव्हा आईची गेलेली दृष्टी देऊन गेली. ही ताकद आहे लक्षात. पंगम लंघयते गिरी. मग पुंडलिक मोठे म्हणायचे, रामदास स्वामी म्हणायचे. इट्स अ क्वेश्चन. म्हणून या प्रश्नाचं उत्तर थेट रामदास स्वामींनीच दिलेलं असतं, त्यांच्या जीवनातून दिलेलं असतं. म्हणून कर्तव्य कर्तव्याच्या जाणीवेत आहे, परंतु माझं मूळ कर्तव्य मानव म्हणून मी जर जन्माला आलो असेल तर माझं मूळ कर्तव्य ईश्वर प्राप्ती हे, आणि हेच आहे माझी नातवंड सांभाळत बसून आयुष्य काढत बसणे हे नक्कीच नाही. इतकं थेट आहे. म्हणून आपल्या जाणीवेमध्ये आपला जो ईश्वर आहे त्या ईश्वरासमोर बसा आणि त्याला प्रार्थना करा की तूच तारी जीवन सारी. आणि कसं? शिवमय सारे होऊन जाय. म्हणून सर्वत्र तूच भरलेला आहे, माझ्या आतही तूच आहे. ही भूमिका माझ्यामध्ये तयार होऊ दे आणि यासाठी तूच तारणहार आहेस. शिव म्हणजे शंकराची पिंड नव्हे. शिव आणि शक्ती दोन्हीही एकाच शिव तत्वाच्या जाणीवेत
जाते तो शिव. पांडुरंग हा पुरुषोत्तम जाणीवेतला क्षर अक्षर आणि त्या अक्षरत्वातल्या सर्व अपराशक्तीला आपल्या आत समाविष्ट करून प्रगट होणार जे स्वरूप आहे शिव तत्व, तो पुरुषोत्तम म्हणजे पांडुरंग. म्हणून पांडुरंग हा रुक्मिणी बरोबर नाही, तो रुक्मिणीला आपल्या आत घेऊन बसलेला आहे. माणसाने त्याच्या बुद्धीने तिचं मंदिर वेगळं केलंय, तो त्याच्या शक्तीशिवाय राहत नाही आणि ती शिवाशिवाय राहत नाही. म्हणून आय डझंट एक्झिस्ट विदाउट हर आणि शी डझंट एक्झिस्ट विदाउट मी अशी भूमिका आहे. म्हणून हा ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्सचा प्रांत आहे. योगी अरविंद कशाला ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्स म्हणतात हे तर कळलं पाहिजे ना. तो ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्स आहे. म्हणून अतिमानसिकतेचं अवतरण म्हणजे तरी नेमकं काय हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. हे तरी कुठे कळतंय? कारण तो शिव माझ्या आत बसलेला आहे. तो अवतरित त्याच्या शक्तीला करतो आहे, पण तो अवतरित होत नाहीये. लक्षात घ्या. म्हणून देह बुद्धीमध्ये कार्य करणारी सर्व शक्ती ही त्या ईश्वराची शक्ती आहे असं समजून त्या शक्तीलाच आपल्या बरोबर घेत 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 शक्तीचा शोध घेत घेत त्या आत्म्यापर्यंत जाणं हीच साधन आहे. साधनेचं स्वरूप प्रकृतीशिवाय होऊ शकत नाही. कारण आपल्याला जो अनुभूती आहे ती ईश्वराच्या शक्तीची आहे, ईश्वराची नव्हे. हे कळावं लागेल. म्हणून आईच्या गर्भामध्येच आपण जेव्हा होतो तेव्हा एक पेशीमय जाणीवेमध्ये होतो. भले त्या बीजामध्ये बराच डीएनए असेल आपल्या पूर्वजांचा म्हणजे आपल्या अज्ञानाचा. म्हणून तो जीवात्मा जो आहे, कारण आपले पूर्वज अज्ञानीच होते की ते कोण असे मोठे ज्ञानी लागून गेले होते. म्हणून फालतू कल्पनेत राहू नका. पितर म्हणजे मग फार भारी असतं, भारी बिरी काही नाही. आपणही पितरच असतो, फक्त देह धरलाय म्हणून भूत नाही म्हणता येत एवढाच विषय आहे आपला. आपण कसे आहोत तसेच ते असतात. म्हणून तो ओम भूर्भुवः महाजनः तपः अतल वितल सुतल तलातल रसातल पाताळ ही विभागणी कशासाठी आहे? त्या भूतांसाठीच. भूत चांगल्या अर्थाने घ्या. लक्षात आलं? समजणं फार डायजेस्ट करणं खूप अवघड जातं बघा. लक्षात ठेवा, हे डायजेस्ट करावं लागणार आहे आपल्याला कुठेतरी. कारण मी आय एम अ पार्ट ऑफ दॅट. मी मला वेगळं कशासाठी समजतोय? फॉर व्हॉट? म्हणून मी शेवटी मानवच आहेत ना. अज्ञानातून आलो, अज्ञानी हो जगलो, अज्ञानातच गेलो. काय राहिलं माझं? ही सगळी भूमिका आहे. म्हणून त्यामध्ये आपल्या आतल्या ईश्वरी चैतन्य शक्ती हाच आधार आहे. शक्तीचाच आधार घ्यावा लागतो. पण उपासना शक्तीची नाही करायची, तिला प्रार्थना करायची की तू तुझ्या प्रिय शिवापर्यंत मला घेऊन चल. म्हणून माझ्या 36 तत्वांच्या शक्तींच्या एकाकार जाणीवेतनं मी जेव्हा त्या शिवा स्थितीत जातो तेव्हा ती 36 तत्व म्हणजे ते 36 इलेक्ट्रॉन मूळ त्या प्रोटॉनला नाहीसे करतात, म्हणजे अहंकाराला नाहीसे करतात आणि माझ्या आत्म्याच्या न्यूक्लियस मध्ये सर्व शक्ती एक प्रकारे निघून जाते. त्याला अर्जुना समत्व चित्ताचे तेच सारदान योगाचे असं म्हणतात. हा संपूर्ण विषय अशा प्रकारे. म्हणून आता आपण आपल्या जाणीवेत राहा.
बाकीच्यांच्या भूमिका खूप समजून घेतल्या, उमजून घेतल्या, त्यांनी आपला काहीही फायदा झाला नाही. नवरा असो, बायको असो, पोरं असो, नातवंड असो, काका असो, मामा असो, कोणामुळेही मला ईश्वर प्राप्ती होत नाही. मी कोणाचीही कितीही सेवा केली, पण ईश्वराची जर सेवा करत नसेल तर मला ईश्वर प्राप्ती होणारच नाही आणि हा जन्म वाया जाणार. म्हणून अनुताप तीर्थी नाहता यायला पाहिजे की मी कशासाठी जगतोय, हा प्रश्न तर पडला पाहिजे ना आपल्या आयुष्यात. म्हणून या जाणीवेतनं जेव्हा आपण आपल्या भूमिकेत जातो तेव्हा बेल वाहुनी शिव जाणून, म्हणून शिव देव ओळखावा असं म्हटलंय. तस्माद विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. म्हणून शिव जाणून, हा जाणून घेताना मग बेल कुठला झाला. माझ्या असं लक्षात येतं की सत्व, रज आणि तम या 3 भूमिकेतच मी जगत आलेलो आहे. त्या सात्विकता म्हणजे ज्ञानाचा अधिष्ठान मी कधीच ठेवलं नाही. मी माझ्या 7 अज्ञानांच्या अभिव्यक्तीमध्ये सातत्याने जगत राहिलो. म्हणून जे जे कर्म घडलं ते देह बुद्धीतनं अज्ञानीच कर्म घडलं. मला माझ्या मनाची माहिती नाही, मला बुद्धी म्हणजे काय माहिती नाही, मला माझ्या स्वरूपाची माहिती नाही, आत्मा म्हणजे काय माहिती नाही, मला हे विश्व निर्माण कसं झालं याची माहिती नाही, ओंकार म्हणजे काय सगळे म्हणतात म्हणून मी ओंकार म्हणतोय. इज अ लॉजिक. आपण पहिल्या दिवशीच थांबलं पाहिजे, मी ओंकार म्हणणार नाही मला जोपर्यंत कळत नाही. आहे का ताकद? त्यासाठी लढण्याची पण ताकद लागते. म्हणून आपण वाहत जाणारे प्राणी आहोत. खरं तर जलचरच आहोत आपण. खरे गेले तर वाहत जाणे आपण आपल्याला रोखून ठेवू शकत नाही. दॅट इज द पॉइंट. म्हणून हे कळणं फार गरजेचं आहे. म्हणून ही जी संपूर्ण यंत्रणा कशा प्रकारे चालते, पृथ्वी फिरते म्हणजे काय, तिला आधार जरी तोडल्या जाते ही शक्ती कुठली आहे, माझ्या मनात काय आहे, आतलं रक्ताभिसरण होतंय कसं, हे प्रकारे मला नख वाढतायत कशा, असं कधी नख कापतो रोज आपण, आणि ही येतात कुठे असा कधी विचार केला का, ही तयार कशी झाली असा कधी विचार केला का, ही शक्ती कुठली आहे माझ्यातली. छोट्या छोट्या गोष्टीत ईश्वर भरलेला आहे. म्हणजे ईश्वराची शक्ती आपल्याला काहीतरी दाखवतीये, पण आपण इतके अडाणी झालेलो आहोत की आपल्याला ईश्वर शक्ती पण ओळखता येत नाही. ती शक्ती कमी झाली की मात्र विटॅमिन घ्या, हे घ्या, ते घ्या, हे उद्योग सुरू होतो. मग त्याच्यातनं मानसिक शक्ती ढप जाते. ईश्वर शोधा अजूनच लांब राहतो. या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत. म्हणून आपण जेव्हा धडधाकट आणि चांगले असतो ना तेव्हाच ईश्वर शोधूया. माझं तर मत आहे. अजूनही आपली वेळ गेली नाही. काय 12 वर्ष लागतात फक्त, जास्त नाही. त्यातही पहिले 4-5 वर्ष जर कॉन्सन्ट्रेटेड अभ्यास केला, कुठल्या तरी ज्ञानी भक्ताच्या जाणीवेत शिरून त्याचा अभ्यास करत राहिलो तर आपण आपलाच फाउंडेशन तयार करू शकतो. म्हणून आपलं फाउंडेशन तयार करा. म्हणून ज्ञानी भक्ताचा आधार आहे या जगात. त्यांना सद्गुरू म्हटलं जातं. म्हणून त्या जाणीवेतनं आपलं फाउंडेशन तयार करा. आणि ते फाउंडेशन तयार केल्यानंतर जेव्हा श्रेयोही ज्ञान अभ्यासात, हा अभ्यास 4-5 वर्षात पूर्ण झाला की ज्ञानाध्यानम विशेषते. विशेष ध्यान. म्हणून आता या शुक्रवार विषय आला म्हणून सांगतोय, शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस ध्यान अभ्यास वर्ग आपण कॉन्सन्ट्रेटेड घेतो. ग्रँडस्टँड पाशी इथं जवळच आहे, काय खूप लांब आहे असं काही नाही. आणि त्या अभ्यासामध्ये
हा जो संपूर्ण सेशन आज चालणार आहे 3 दिवस रोज सकाळी 9ला सुरुवात होईल, 9 ते 9:30 ब्रेकफास्ट चहा वगैरे घेऊन झालं की बसायचंय, खुर्च्यांवर बसायचंय. गुडघे दुखणार नाहीत म्हणून काळजी घेतलेली सगळ्यांची. तर खुर्च्यांवर बसायचं आहे आणि त्या संपूर्ण ज्ञानाचा अभ्यास करत करत 3 दिवसानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करायचा हे समजू शकतो. पण दृष्टिकोन कुठून तरी तो प्राप्त करावा लागला. लक्षात घ्या, आपण आपल्यालाच हुशार मानलं हरकत काहीच नाही, पण आपण आपल्याला हुशार मानून आतापर्यंत आपल्याला काय प्राप्त झालं का असाही विचार करून बघा. म्हणून देवाच्या सख्यत्वासाठी हा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग आपल्या अडचणी या तर मागच्याही महिन्यात होत्या, पुढच्याही महिन्यात येणारे काहीही देवाचं आलं तरी अडचणी या असणारच. कधीतरी नातवंड घरी येणार आहेत, कधीतरी काका मामा येणार आहेत, कुठेतरी मला दुसऱ्याची सेवा करत बसावी लागणार. पण मग माझं काय? व्हॉट अबाउट मी? हू एम आय? यू हॅव टू रिअलाइज. म्हणून तो अभ्यास करा. म्हणून त्याच्यामुळे काय होईल की शिव जाणून. जोपर्यंत आपण शिव जाणत नाही तोपर्यंत शिव प्रार्थना घडूच शकत नाही. ही बेसिक अद्वैत तत्वज्ञाची मूठ आहे, म्हणजे गुरु किल्ली लक्षात ठेवा. आणि ईश्वर अद्वैतात आहे. तुम्ही त्याला आणत द्वैतात सगुणात, पण तो नाहीच आहे ना तसा, आहे की नाही. मग वयाच्या 67व्या वर्षी आपल्याला कोणतरी ज्ञानेश्वर भेटणार आहेत का? कोणतरी ते विसोबा खेचर भेटणार आहेत असं वाटतंय का? आणि कोणी आपल्याला वयाच्या 67व्या वर्षी आपल्या डोक्यावर थापटणं मारून सांगितलं, अरे तू वेळ वाया घालवला बेट्या, तुला कळलंच नाही काय असतं का अध्यात्म. तेवढा राग येईल हो आपल्याला. नामदेवासारखं शुद्ध चित्त आपलं नाहीच आहे. सगुण भक्तीतनं आपलं चित्त तरी शुद्ध झालंय का? आपले अहंकार एवढे सज्जड झालेले आहेत की आपल्याला जर कोणाचं सांगितलं की तू जे करतोय ते चुकीचं आहे तर आपण म्हणू काय नाही, माझा गुरु मी बघून घेऊ. अरे काय अहंकार आहे, कोण अहंकार. लक्षात या. मग कोणी कोणाच्या पायावर धोंडा पाडून घेत आहे. म्हणून माऊलींनी जे सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरी दासबोधात अमृतानुभवात, त्याच्या बाहेर आपण जर जगत असू तर तो सर्व आपला अहंकार आहे. लक्षात. कारण ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळी करणे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य भेटे ओळखतो. माऊलींनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे. मग हे आपल्याला त्या व्यक्तीचा आधार घ्यावा लागणार ना कुठेतरी. तो घेतलाच नाही तर आपल्या जीवनाची वाट आहे. वाट म्हणजे वाट त्या अर्थ असं आहे. म्हणून मनामध्ये सारे भावून जाय. म्हणून तो ईश्वर ते शिवतत्व आपल्या मनामध्ये भावून टाकायचे. भाव बळे आटळे एरवी ना. म्हणून ज्ञानयुक्त जाणीवेतला भाव. म्हणून तुम्ही पांडुरंगासमोर जेव्हा बसता किंवा जेव्हा हनुमंतासमोर जेव्हा बसता तेव्हा तुमचा तो रुद्र कुठल्या भूमिकेतनं जायला पाहिजे तर तो रुद्रच तुम्हाला ब्रह्मदेवाच्या साधनेच्या भूमिकेतनं त्या महाविष्णूपर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार. म्हणून बुद्धिमताम वरिष्ठम का म्हटलं जातं. आणि तोच रुद्र जो ब्रह्मदेवामध्ये होता तोच माझ्यामध्ये पण आहे. म्हणून माझ्या नाभीपासून ब्रह्मरंध्रात मी जाणं आवश्यक. सगळं एकाच भूमिकेत चालते बघा. कुठलाही फरक नाहीये. कुठल्याही संतांनी कुठलं तरी काहीतरी वेगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे असं होऊच शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून त्या भूमिका समजून घेणं, भाव स्थिती
या महत्वाच्या गोष्टी होतात. म्हणून मी काल सुद्धा भगवद्गीतेत हेच सांगितलं, व्यास ही स्थिती आहे, व्यासपीठ. ब्रह्मदेव हा प्रथम व्यास आहे आणि त्याच्यापासून तयार झालेले मनू आणि मग नंतरचे व्यास हे जन्मोजन्मांच्या अवतार प्रक्रियेचा परिणाम आहे की जेणेकरून हे व्यासपीठ निसंदिग्धपणे कायम ईश्वराच्या जाणीवेतनं संपूर्ण समाजाला एक प्रकारे उन्मुख करत असते. म्हणून ती उच्च आसनस्थ बुद्धी अत्यंत महत्वाची आहे. म्हणून मनामध्ये सारे भावोनी जाय, भक्त असोनी करी पूजनी, गुरु असोनी अज्ञानी होमाय. आता यात काय समजून सांगायचं? म्हणून या अज्ञानाला घालवणं अत्यंत महत्वाचं आहे. हे अज्ञान घालवणं म्हणजे ज्ञानाचा उदय होणं आहे. म्हणून मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगव आता, ही प्रार्थना आहे. कारण त्याने उगवायचं हे माझ्या हातात नाहीये ना, पण मी मावळणं हे तर माझ्या हातात आहे. दोन गोष्टीचा विचार केला की आपल्याला कळतं की गुरु काय मार्गदर्शन करतायत. म्हणून मी आणि तू भक्त आहोत, देव भक्त असे द्वैत. पण अद्वैत्व न खंडिता यासाठी अद्वैत भूमिका माहिती पाहिजे ना. पण अद्वैत तत्वज्ञानाचा जर आपला अभ्यासच नसेल तर ईश्वर आपल्या आत केव्हा आला आणि त्याच्या त्या जाणीवेतनं विविध प्रकारच्या शक्ती, ज्या ईश्वराचीच पराशक्ती आत्म्यातली, कारण ते शिवशक्ती एक रूपच होतं, तीच अतिमानसिक शक्ती आपल्या आत आलेली आहे ना. प्रत्येकामध्ये ती शक्ती ईश्वराची आलेली आहे आणि तीच अतिमानसिकता, अतिमानसिक शक्ती अपरा होत जाते. त्याच्यातनं आज्ञाचक्राच्या पुढे विशुद्धात येते, ती विशुद्धातनं आपल्या अनाहतात येते, मणिपूरमध्ये जाते आणि हे परेतनं ती जाते, अपरा होतीये आणि स्वाधिष्ठान आणि मूलाधारात कार्य करते. मग तीच अपरा होती आहे आणि माझ्या जीवात्म्याच्या इच्छा वासनांप्रमाणे मायेच्या स्वरूपात मला घडवते. तिची व्यक्तता जी आहे ती व्यक्तता माझ्या मायेचं स्वरूप असतं. म्हणून ही माया ही माझी आई आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. या जन्मामध्ये आपल्याला ज्या आईने जन्म दिला तो चुकीची असं नाही मला म्हणायचं, पण जन्मोजन्मी माझा सांभाळ करणारी आई, या जन्मातली आईने या जन्मी सांभाळ केला, मागच्या जन्मातल्या आईने काय केलं, त्याच्या मागच्या जन्मातल्या आईने काय केलं. अरे म्हणून आपल्याला नेमकी कुठली प्रकृती सांभाळती आहे हे समजणं गरजेचं आहे. हा सगळ्या ज्ञानाच्या भूमिका तयार होतात. असो म्हणून गुरु असोनी अज्ञानी हो, निराकारी तू विषप्राशोनी. म्हणून तू निराकार आहेस म्हणून तू विषप्राशन कर. निराकार आहे म्हणून विषप्राशन केलंय, लक्षात ठेवा. विषाला सुद्धा आकारहीन करण्याची ताकद राखावी लागणार आहे. म्हणून विष्णूच हृदयम शिव आणि शिवश्च हृदयम विष्णू, ही दोन्हीही भूमिका ज्ञानेश्वर माऊलीच्या हृदयात होत्या. म्हणून आकारात असणाऱ्या भिंतीचं निराकारत्व पाहून तिला चालवण्याची ताकद फक्त ज्ञानेश्वर माऊली सांभाळत होते. ती शिवस्थिती कायम जगणं, ते अबोध मनाच्या पुढे असणारी मानसिकता, हे समजावं लागेल. आणि हे जगणं आहे, माऊली हे जगलेले आहेत, जगून दाखवण्याची प्रक्रिया झालेली आहे. म्हणून अमृतानुभव मांडण्याचा अधिकार माऊलीला असा असतो. निवृत्तीनाथांनी अमृतानुभव नाही सांगितलेला, अनुभव होता त्यांचा, पण मांडण्याचा अधिकार माऊलीलाच मिळाला.
त्याला कारण आहेत ना काहीतरी. कारण प्राकट्याचं गणित जे होतं ते प्राकट्याची भूमिका ही माऊलीची होती. म्हणून संजीवन समाधी सुद्धा माऊलीने घेतली. सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. असो, म्हणून निराकारी तू विषप्राशोनी मज करी ज्ञानी गुरु माये उमाय. मग मी कुठलं विष प्यायचंय? मी निराकार भूमिकेमधनं हर एक क्षणातनं माझ्या प्रपंचामधनं येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या देह बुद्धीच्या आहेत त्या मी सतत प्राशन करल्या पाहिजेत आणि विशुद्धामध्ये साठवल्या पाहिजेत. त्याच्या खाली गेल्या नाही पाहिजे. सत्वरजतमामध्ये जर आपल्या भूमिका गेल्या तर लक्षात ठेवा प्रपंच घडणार आहे. म्हणून त्याचा गळा निळा हे एक दृष्टीदर्शक आहे. कारण त्यांनी ते जे सगळं विषय आहे प्रपंचाचं विश्व निर्मितीच्या जाणीवेतनं त्या झालेलं प्रपंचाचं विष मायेचं स्वरूप हे सर्व त्यांनी त्याच्या गळ्यामध्ये धरून ठेवलं. कारण त्यांनी ते खाली प्रकृतीत त्याच्या आणलंच नाही. आपण काय करतो? आपल्या शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचतन्मात्रातनं हर एक येणारी भूमिका आपल्या आत आणून टाकतो, गळ्याच्याही खाली उतरवतो. मग माझा अहंकार सुरू होतो, मनाचं द्वंद्व सुरू झालं, चित्ताचा विकार सुरू झाला, त्याच्यावर अहंकार बसला आणि मी म्हटलं हे असंच व्हायला पाहिजे. बस कुठं गेलं विष? विचार करा, एवढा गोंधळ या विषयाने घातला. म्हणून विवेक आणि वैराग्य हे केव्हा येतं? विशुद्धात आल्याशिवाय येत नाही. म्हणून आपल्यामधला मूळ अग्नीची जागृती करा, ज्ञानाग्नीची जागृती करा. त्याच्यात या संपूर्ण प्रकृतीच्या जाणीवेतनं असणारा भुजंगाग्नी तयार होईल आणि त्या भुजंगाग्नीच्या जाणीवेतनं जेव्हा विवेक आणि वैराग्याची भूमिका तयार होते तेव्हा रुद्राच्या अग्नी तयार होतो. तो रुद्राग्नी होय. आणि विशुद्धाच्या परे जेव्हा जायला लागतो आपण तेव्हा काळ जाणीवेची भूमिका तयार होते. तस्मात विचार करा. ते झालं. परंतु मरणाचे स्मरण असावे म्हणजे नेमकं काय हे त्या काळ जाणीवेमध्ये कळतं. म्हणून काळाग्नी पेटल्यानंतरच मग ब्रह्माग्नी पेटत असतं. ही भूमिका आहे. आपल्या आत अग्नी आहेत. हे कोण कधी कळायचंय आपल्याला? याशिवाय शिवाची परिस्थितीच कळत नाहीये. म्हणून आत्मपाठ करा. आत्मपाठाचा अनुनय हा आपल्या डीएनएतच बदल करून टाकणार आहे. लक्षात ठेवा. पण मूळ भूमिकेची स्पष्टता हरिपाठ ज्ञानेश्वरांनी सांगितला. पण 700 वर्षानंतर जे साधक अनेक जन्मांच्या जाणीवेतनं ज्ञानेश्वरांच्या भक्तीतनं पुढे येत येत गेले ते आज ज्ञानेश्वरांना जर विचारते झाले की तुम्ही आजही आम्हाला हरिपाठच म्हणायला सांगाल का? तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नाही, तू आता आत्मपाठी हो. म्हणून 19 अभंगाचा आत्मपाठ हा ज्ञानेश्वर माऊलीच्या जाणीवेतनं एक प्रकारे प्रसारित झालेला आहे, प्रवाहित झालेला आहे. त्याचा अभ्यास हाच एक प्रकारे जे 700 वर्ष साधना करत आलेले आहे ज्ञानेश्वरांच्या नंतर त्या साधकांसाठी आहे. लक्षात याचा अर्थ हरिपाठाला विरोध आहे असं अजिबात समजायचं कारण नाही. पण 700 वर्ष मी जन्म घेत आलो ना. कधी आळंदीत असेल, कधी आळंदीच्या पुढे असेल, आज पुण्यात आहे. कुठं आजूबाजूला फिरत असेल, पण माऊलीला सोडून तर गेलो नाही ना आपण. जर त्यांनी गेलो नसेल तर माऊलीने सांगावं ना आम्हाला ते आजही मी हरिपाठच म्हणायचा का? मग गेल्या जन्मांमधून म्हणत आलो ते फुकट गेलं असं म्हणू का? ही धारणा तयार करावी लागते. लक्षात, ही धारणा तयार करावी लागते. हरिपाठ आणि आत्मपाठ याच्यातला फरक साधकाच्या जाणीवेशी आहे, स्थितीशी आहे. हे समजणं गरजेचं आहे. असो, म्हणून मज करी ज्ञानी गुरुमाय. मला
तू तुझ्या मायेनी तू मला ज्ञानी कर. झुरे जीव मी पाही नेत्री, झुरे जीव मी पाही नेत्री, भ्रमित मनासी घेऊनी जाय. चंद्र शिरसी शेषे धरसी, मज दे हात जीवनी हो जाय. हे जीवन जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या आतमध्येच तो शिव बसलेला आहे. त्याच्या आत तो चंद्र जो आहे तो ओंकाराच्या अर्धमात्रेच्या पुढे असणारे जो चंद्र आहे त्याच्या टिंबापर्यंत मला घेऊन जा. म्हणून तो जो चंद्र आहे त्या चंद्रावर मी बसलेलो आहे. इकडं मला ते ब्रह्मांड दिसत आहे, माझं स्वरूप दिसत आहे, आणि तिकडं मला विश्वातील परब्रह्माची खूण दिसती आहे जी त्या टिंबात दिसती आहे. तो माझा उंबरठा आहे, तो माझा दारवंट आहे. म्हणून त्या चंद्रावर मी बसलेलो आहे देवा. म्हणून चंद्रे शिरसी शेषे धरसी, म्हणून तुझ्या आतमध्ये असणारे हे सर्व अग्नीचं जे शेषाचं स्वरूप आहे, हे शेषाचं स्वरूप मी धारण करतो आहे. ब्रह्मातून पेटलेला आहे आणि अशा माझा जीवात्मा हा त्या विष्णूच्या जाणीवेत सातत्याने बसलेला आहे आणि माझ्याच नाभीमधनं तो ब्रह्मदेव प्रकट होतो. असा तो विष्णू माझ्या मानसिकतेच्या मानस पूजेचा अधिकारी आहे आणि मी जीवात्मा न राहता त्या आत्म्याच्या भूमिकेत जाऊ इच्छितो आहे. तो देहा पाठी मजसी एक चितो. म्हणून हा देह पडणं हे पण तितकंच अगत्याचं कारण आहे. शिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला कशाची आसक्ती असते तर आपल्या देहाची असते. हा देह पण पडला पाहिजे, त्याशिवाय ईश्वरत्व प्राप्त होत नाही. तुका आकाशा एवढा केव्हा झाला हे कळावं. या गोष्टी खूप मधुर आहेत. म्हणून झुरे जीव बी पाही नेत्री, भ्रमित मनासी घेऊनी जाय. चंद्र शिरसी शेषे धरसी, मज दे हात जीवनी हो जाय. मला तू हात दे, हात धरवली सदा चालवी राम. आमच्या वडिलांचं खूप सुंदर अभंग आहे. म्हणून असे विकारी मन अहंकारी, मी विकारी आहे, मन अहंकारी आहे, बद्ध जीवनी राही हो माय. परंतु एवढं ज्ञान माझ्यात आलेलं आहे देवा, एवढं ज्ञान मी तुझ्यासाठी घेत आलेलो आहे, पण तरीही मी बद्ध आहे, मी भ्रमित आहेच की. मला आजही समोर पावभाजी दिसली तर खावीशी वाटतेच की. हा कुठला भ्रम आहे देवा. मला चांगल्या लोकांमध्ये राहण्याची सातत्याने एक प्रकारची उत्कंठा राहते, कारण मी त्यांच्याशा संपर्कात राहिलो तर तुझ्या बरोबर राहिल्यासारखं. म्हणून सत्संगाचा मी खूप मोठा अभिलाषी आहे. अशा भूमिकेतनं असे विकारी मन अहंकारी, बद्ध जीवनी राही हो माय. श्रेष्ठ विरागी, तू श्रेष्ठ असा विरागी आहे. शिव तेजस्वी असा तुझं तेज स्वरूप आहे. मज करी शून्य गुरु होऊन माय. तू जर माझा आदिनाथ असशील तर मला त्या अर्धचंद्र मात्रेच्या वरती असणाऱ्या शून्यात घेऊन जा. शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य. भूमिका तयार होते. राहे विशुद्धी शुद्ध स्फटिक. म्हणून मी त्या विशुद्धाच्या पलीकडे त्या शुद्ध अशा तुझ्या स्फटिक स्वरूपातल्या माझ्या जीवात्म्याला मी पाहतो आहे. कारण तुझं स्वरूप स्फटिक स्वरूपातलं आहे. भूषणे करशे यम सूर्य प्राजापत्य विभरश्मी समो तेजो यत्ते रूपम तत्ते पश्यामी. ओ सावसो पुरुषः सोहम अस्मि. हे माझं स्फटिक स्वरूप आहे. राहे विशुद्धी शुद्ध स्फटिकी शुद्ध जीवनी शिवगुरु हो माय. विश्वातीती विश्वातीती
चिदानंद रूपी सच्चिदानंद स्वरूप तुझा हे महाशून्य मजला दुबवी माय महाशून्य मजला दुबवी माय ही खरी महापहाट आहे लक्षात ठेवा. महाशिवरात्रीतनं आपल्याला महाज्ञानाच्या पहाटेच जाता यायला पाहिजे, नाहीतर अनेक शिवरात्री रात्रीच राहते, आपली पहाट कधीच उगवणार नाही. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी नेहमी तेजाची उपासना व्हावी, शिवतत्वाची उपासना व्हावी, की जेणेकरून माझ्या जीवनात पहाट होणं त्याचं आहे. आणि ही पहाट या ज्ञानाच्या भूमिकेतनं आपण जरूर समजून घ्या. आपल्याला अजूनही काही खुणा आवश्यक वाटत असतील तर अगदी शुक्रवार पासूनच ध्यान अभ्यास वर्ग आहे. आपल्याला पैसे जर देता येत नसतील, फुकट हवं असेल तर फुकटही घ्या, पण घ्या. माझं हे म्हणणं आहे. कारण असं काही नाहीये त्याच्यामध्ये. ईश्वरी सत्ता एवढी प्रबल आहे की ती सर्व ऐश्वर्य देऊ शकते, याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून पण या ज्ञानाला उन्मुख राहा, एवढंच मला आजच्या या दिवशी आपल्याला सांगायचं आहे. एकदा आपण आता थांबूया. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.